मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मेष राशीच्या लोकांना सध्या शनीची 7.5 चालू आहे. त्यामुळे मानसिक त्रास, शारीरिक त्रास, पैशांची चणचण भासणे, करिअरमध्ये प्रॉब्लेम, हेल्थ इश्यू यासारख्या अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल. पण काळजी करायची गरज नाही आहे. 7.5 काय करायचं आणि 7.5चा त्रास कमी व्हावा यासाठी कोणते उपाय करावे हे सगळे मी माझ्या चॅनलवर अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पण या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीला मे महिना कसा जाणार आहे हेच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. मे महिना मेष राशीसाठी आव्हानांमधून संधी निर्माण करणारा असणार आहे. सुरुवातीला तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो, पण महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती सुधारताना दिसत आहे. तुमची निर्णय क्षमता, धाडस आणि विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तशी तर मेष राशींच्या लोकांची निर्णय क्षमता जबरदस्त असते. एकदा का त्यांनी निर्णय घेतला की ते मागे वळून बघत नाही. पण सध्या 7.5मुळे नकारात्मक विचार येतील. त्यापासून वाचण्यासाठी दररोज हनुमान चालीसा आणि बजरंग बाण वाचत जा. मेष राशीसाठी मे 2026 हा महिना मिश्र फळ देणारा असणार आहे, पण सकारात्मक बदलांचा असणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा 11 मे 2026 नंतर स्वतःच्याच राशीत म्हणजे मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असणार आहे. प्रथम आपण चेक करूया तुमची कौटुंबिक स्थिती कशी राहील. महिन्याच्या पूर्वार्धात सूर्य मेष राशीत असल्याने तुमच्या स्वभावात थोडासा अहंकार किंवा तिखटपणा येऊ शकतो. यामुळे घरातील वडीलधाऱ्यांशी आणि भावंडांशी किरकोळ मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात संयम राखणे गरजेचे आहे. त्यानंतर 15 मे नंतर सूर्य तुमच्या कुटुंबस्थानात प्रवेश करेल, ज्यामुळे कुटुंबात तुमचे महत्त्व वाढेल. एखादे रखडलेले कौटुंबिक कार्य किंवा शुभ कार्य या काळात मार्गी लागू शकते. कुटुंबात मालमत्ता किंवा पैशावरून चर्चा सुरू असेल तर मे अखेरीस त्यामध्ये तुमच्या बाजूने सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे. आता बघूया प्रेमसंबंध. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना लग्नाविषयी बोलण्यासाठी किंवा नाते पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी चांगले आहे. आणि जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखादा खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. विशेषतः 11 मे नंतर ग्रहांची स्थिती नवीन नात्यांसाठी अनुकूल आहे. आणि आता जे लोक मॅरिड आहेत त्यांची मॅरिड लाईफ कशी चालेल तर ऐका. 11 मे रोजी मंगळ स्वराशीत आल्यावर तुमच्यातील अट्रॅक्शन व उत्साह वाढेल. तुमचा जोडीदार तुमच्या प्रगतीसाठी खंबीरपणे पाठीशी उभा राहील. मंगळाच्या प्रभावाने तुमच्यात मीपणा वाढू शकतो, त्यामुळे जोडीदाराला दुय्यम लेखण्याची भावना निर्माण होऊ शकते. नात्यात सुसंवाद ठेवल्यास हा काळ अतिशय रोमॅन्टिक ठरेल. आता वळूया करिअरकडे. मेष राशीचं करिअर कसं असेल. या महिन्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतात. ऑफिस पॉलिटिक्सलाही तुम्ही सामोरे जाऊ शकता. त्यामुळे पॉलिटिक्सपासून दूर राहा आणि सहकाऱ्यांशी संबंध नीट ठेवा, भांडू नका. 11 मे रोजी स्वामी मंगळ स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करत असून रोचक महापुरुष योग तयार करत आहे. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील लोकांची निर्णय क्षमता मजबूत होईल. करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा दररोज 1 वेळा. आता बघूया आर्थिक स्थिती कशी राहील. 14 मे नंतर धनेश, शुक्र आणि गुरुची अनुकूल स्थिती तुम्हाला अचानक धनलाभ मिळवून देऊ शकते. महिन्याचा उत्तरार्ध आर्थिक नियोजनासाठी उत्तम आहे. 15 मे नंतर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, मात्र चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. शक्यतो लोन किंवा उधारी मे महिन्यात घेऊ नका. आता बघूया विद्यार्थ्यांसाठी कसा राहील हा काळ. मे महिना विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या दृष्टीने चांगला आहे. आता संततीसाठी बघूया. जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या महिन्यात आनंदाची बातमी मिळू शकते. आता आरोग्य बघूया. मे महिन्याच्या सुरुवातीला शनीची स्थिती थोडी कमकुवत असल्याने पायाचे दुखणे किंवा झोपेच्या तक्रारी जाणवू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित व्यायाम करा, चांगला आहार घ्या. मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो. वेळच्या वेळी झोपण्याची गरज आहे. डोकेदुखी किंवा ब्लड प्रेशरवर लक्ष द्या. मित्रांनो, सध्या तुम्हाला 7.5 चालू आहे. त्यामुळे या काळात निगेटिव्हिटी पासून वाचण्यासाठी दररोज हनुमान चालीसा, बजरंग बाण वाचत जा, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.